नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे पिकांची पाने पिवळी पडण्यामागील खरी आणि वैज्ञानिक कारणे. ही माहिती केवळ शेतीपुरतीच मर्यादित नाही, तर झाडांच्या आरोग्याचं संपूर्ण विज्ञान समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग सुरू करूया. आता थेट एका कळीच्या प्रश्नाकडे वळूया. खतामुळे पानं पिवळी का पडतात? साधारणपणे पिकांचा रंग बदलला किंवा पाने पिवळी दिसू लागली की लगेच आणखी खत टाकण्याची एक नैसर्गिक सवय असते. पण आज आपण ह्याच सवयीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आव्हान देणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. झाडांचा संकेत, पिवळी पाने, नत्र आणि युरियाचा अतिवापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि पाणी, मातीचा सामू आणि मुळे, आणि शेवटी पिवळेपणा दिसल्यास करायचे तातडीचे उपाय. चला पहिल्या भागापासून सुरुवात करूया. झाडांचा संकेत म्हणजेच पानांचा रंग आणि त्याचा खरा अर्थ. हे सुरुवातीलाच ओळखून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की पिवळी पाने हे एक लक्षण आहे. हा खरं तर झाडाने दिलेला एक संकटाचा इशारा असतो आणि इथेच आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. पाने पिवळी पडणे म्हणजे कायम खताची कमतरता किंवा झाड उपाशी असणे असं नसतं. अनेकदा चुकीच्या, जास्त प्रमाणातील किंवा असंतुलित खतांच्या वापरामुळेच हे नुकसान झालेलं असतं. आता हे एक विधान पहा. जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन. हा कृषी क्षेत्रात अगदी खोलवर रुजलेला आणि अत्यंत धोकादायक असा गैरसमज आहे, जो मुळापासून नष्ट करणं गरजेचं आहे. खत हे अगदी अन्नासारखं असतं. अति खाल्ल्याने जसं शरीराचं नुकसान होतं, तसंच जास्त खताने पिकांचंही मोठं नुकसान होतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अतिरिक्त युरियाचा भडीमार पिकाला थेट हानी पोहोचवतो. याने मुळांची यंत्रणा कमकुवत होते, पाने पिवळी पडतात किंवा कडांना जळल्यासारखी दिसतात. आणि सर्वात घातक गोष्ट म्हणजे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजेच खतांचा अतिवापर हे पिकांसाठी आमंत्रण नसून रोगांसाठी दिलेलं आमंत्रण ठरतं. यापुढचा आपला दुसरा भाग आहे नत्र आणि युरियाचा अतिवापर. पानांच्या पिवळेपणासाठी नत्राची कमतरता हे सर्वात सामान्य कारण असू शकतं. यात झाडाची वाढ खुंटते आणि ते फिकट दिसू लागतं. पण जर खरोखरच नत्राची कमतरता असेल तर त्याला एक मोजून मापून दिलेला प्रतिसाद आवश्यक असतो. नुसता रसायनांचा आंधळा मारा करण्याऐवजी युरिया योग्य प्रमाणात देणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि पावसानंतर टॉप ड्रेसिंग करणे हा यावरचा खरा आणि अचूक उपाय आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि पाणी. हे विश्लेषण पहा. यातून निदानात्मक फरक कसा ओळखावा हे अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट होतं. नेमकी कोणती पाने आधी पिवळी पडतात हे पाहिल्यावर एक महत्त्वाचं रहस्य उलगडतं. जर जुनी किंवा खालची पाने आधी पिवळी पडत असतील तर ती नत्राची कमतरता असते. पण याउलट जर नवीन किंवा वरची पाने पिवळी पडत असतील आणि पानांच्या शिरा मात्र हिरव्याच राहत असतील तर ती सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. हे अतिशय सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण आहे. जेव्हा शिरा हिरव्या राहतात पण फक्त नवीन पाने पिवळी पडतात, तेव्हा झिंक, आयर्न आणि मॅग्नेशियम यांसारख्या मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करावं लागतं. यावर सर्वात अचूक उपाय म्हणजे थेट मातीत खत ओतण्याऐवजी झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेटसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पानांवर फवारणी करणे. यामुळे पिकाला हे घटक त्वरित आणि थेट मिळतात. या प्रक्रियेत पाणी हे अन्नद्रव्य पोचवणारी वितरण प्रणाली म्हणून काम करतं. पण अतिरिक्त पाण्यामुळे मुळांना हवा मिळत नाही आणि ती अक्षरशः गुदमरतात. दुसरीकडे जर पाणी खूप कमी असेल तर अन्नद्रव्य खोडापर्यंत वर प्रवास करू शकत नाहीत आणि झाड कोमेजून जातं. या दोन्ही परिस्थितींचा अंतिम परिणाम पिकाची पाने पिवळी पडण्यात होतो. योग्य ड्रेनेज आणि गरजेनुसारच सिंचन हाच यावरचा योग्य मार्ग आहे. आता जमिनीच्या खाली मुळांच्या विश्वात डोकावून पाहूया. भाग 4, मातीचा सामू म्हणजेच पीएच आणि मुळे. ही संकल्पना नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा माती खूप आम्लीय किंवा क्षारीय होते, म्हणजेच मातीचा पीएच बिघडतो, तेव्हा जमिनीत असलेली अन्नद्रव्य अडकून पडतात किंवा लॉक होतात. खत भरपूर प्रमाणात उपलब्ध असलं तरीही झाड ते घेऊ शकत नाही. ही परिस्थिती कशी आहे माहितीये? अन्नाने भरलेल्या गोदामात झाड उपाशी राहण्यासारखे. यावर हमखास उपाय म्हणजे मातीचे परीक्षण करणे आणि गरजेनुसार चुना किंवा जिप्सम वापरून मातीचा सामू सुधारणे. तीव्र खते मुळांच्या अगदी जवळ टाकल्यामुळे रूट बर्न ही स्थिती निर्माण होते. हा झाडावर झालेला एक प्रकारचा अचानक आणि तीव्र रासायनिक आघात असतो. यामुळे पाने रातोरात पिवळी पडतात आणि त्यांच्या कडा जळल्यासारख्या दिसतात.
हे टाळण्यासाठी खते नेहमी मुळांपासून सुरक्षित अंतरावर देणे आणि खत दिल्यानंतर लगेचच पाणी देणे अत्यंत आवश्यक असतं. आता आपण शेवटच्या आणि सर्वात व्यावहारिक भागाकडे आलो आहोत. विभाग 5. पिवळेपणा दिसल्यास करायचे तातडीचे उपाय. घाई गडबडीत आणि भीतीपोटी होणाऱ्या चुका टाळायच्या असतील तर या क्रमिक पायऱ्यांचं तंतोतंत पालन करायला हवं. सर्वप्रथम पिकाची मुळं तपासा. माती पुरेशी ओलसर आहे की नाही याची खात्री करा. कोणत्या पानांपासून पिवळेपणा सुरू झाला, जुन्या की नव्या, याचं अचूक निरीक्षण नोंदवा. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे लगेच जास्त खत टाकण्याची घाई अजिबात करू नका आणि कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा माती परीक्षण नक्की करा. हे विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने थांबवूया. शेतातील झाडे खरोखरच भुकेली आहेत की ती गुदमरत आहेत? भरघोस आणि निरोगी उत्पादनाची खात्री करण्यासाठी उपचारापूर्वी योग्य निदान करणे कधीही श्रेयस्कर. माती परीक्षण करणे आणि केवळ विज्ञानाच्या आधारेच पुढचं पाऊल उचलणे हेच यशस्वी शेतीचं सूत्र आहे. हे सखोल विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मातीचं विज्ञान समजून घेणे हाच शाश्वत शेतीचा खरा पाया आहे.